आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमळापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड, तासगाव रोड, पलूस। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर, पलूस। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर, पलूस। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस, जिल्हा। ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, तळमावले, शाखा, पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना। प्रमाणे पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या पत्रकारांना आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा। खरं तर आज पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण होतं की पलूस शहरावरती लादलेला जो विकास आराखडा आहे हा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे। त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, कारण बऱ्याच लोकांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत आणि जी सत्तेत असणारी माणसं आहेत नगरपालिकेमध्ये वगैरे, या सगळ्या मंडळींच्या कुठं क्षेत्राला आरक्षणाची बाधा झालेली नाही, पण सर्वसामान्य गोरगरीब माणूस आहे त्याला आरक्षणाचा फटका या विकास आराखड्यामध्ये बसलेला आहे। सर्जेराव अण्णा आमचे आहेत, संजूभाऊ आहेत, रामानंद पाटील आहेत, रोहित आहे, सागर आहे, सुतार साहेब आहेत आमचे। ही सगळी मंडळी या विकास आराखड्याला विरोध करण्याच्या संदर्भात आणि विकास आराखड्याच्या माध्यमातून पलूसच्या लोकांच्या वरती, सामान्य माणसावरती जो अन्याय झालेला त्या अन्यायाला वाचा फोडायचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करतात। आम्ही आता इथे हिअरिंग चालू आहे, हरकती नोंदवलेल्या आहेत, 13 तारखेपासून परत हरकती दिलेल्या, परंतु आज इतकी विदारक परिस्थिती आहे की काही लोकांचं घरच जाणार, सगळे काय राहणारच नाही आणि काही लोकांना त्या आरक्षणाचा फायदा होणार आहे। म्हणजे माझ्या जमिनीला भाव यावा म्हणून तुमची जमीन आरक्षणामध्ये गेली पाहिजे, अशा पद्धतीचं सुद्धा षडयंत्र या गावामध्ये रचलेलं आहे आणि संबंधित नगरपालिका, सत्तेवर असणारी ती सगळे नगरसेवक हे सगळ्यांनी मिळून विकास आराखड्याच्या बाबतीत प्राथमिक सगळे ते प्रारूप सरकारला त्यावेळेला दिलं आणि त्याच्यानंतर ते नोटिफिकेशन निघालेलं आहे। आता हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर नगर परिषद प्रकाश झाली, बरोबर आहे सगळं, हा, मग तिथून त्या सगळ्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत। परंतु जवळजवळ 2000 लोक ह्याच्यामध्ये बाधित झालेले। विकास आराखडा झाला पाहिजे, पलूसचा विकास झाला पाहिजे, परंतु काही जर केलं तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि संबंधित शहरामध्ये बऱ्यापैकी आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न केलाय। बाधित लोक आहेत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय आपण आणि हे सगळं चित्र जे आहे हे बदलायचं असेल तर आम्हाला लढा उभा करावा लागेल आणि भारतीय जनता पार्टी खंबीरपणानं हा लढा उभा करेल। इथं पण आम्ही लढा उभा केलाय आणि राज्य सरकारकडे सुद्धा आम्ही हा अन्याय दूर करण्याच्या संदर्भात देवेंद्रजींना आम्ही पत्र परवा दिलेलं आहे। इथल्या काय काय प्रोसिजर होत आहेत बघून देवेंद्रजींनी, फडणवीसने सांगितले की बाबा तुम्हाला काय काय अडचण आहेत ते सांगा आणि त्याच्या संदर्भात मी परत एकदा मीटिंग घेतो।
ती मिटिंग पण आम्ही घेणार आहे, परंतु इथली कायदेशीर प्रोसेस संपल्याशिवाय आम्हाला पुढे त्या ठिकाणी जाता येत नाही. आणि याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी आमचे सगळे कार्यकर्ते पूर्णपणे या सगळ्या कामाला लागले. समिती काहीतरी गठन केली आहे. कुठली नगर परिषदेकडे समिती गठन केली आहे. ती समिती काही निर्णय यावरती घेणार आहे. जे ज्या लोकांना काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्या ठिकाणी आम्ही सॉल्व्ह करतो असं मुख्याधिकारी यांचं म्हणणं आहे. विषय असा आहे, मुख्याधिकारी सांगतायत ते शासनाचं जी समरे प्रोग्राम राबवायचे त्यातला एक हा भाग आहे. आम्ही समिती गठीत करणार, ऐकून घेणार, त्याच्यावर काय करणार, फक्त ऐकून घ्यायचं, पुढे काहीच होणार नाही. त्यात हा प्रकार आहे. हा होऊ शकतो. नगरपालिकेनं इम्प्लिमेंटेशन जर 4 वर्ष केलं नाही तर आराखडा रद्द होऊ शकतो. आता नगरपालिका इलेक्शन आता येतील, नगरपालिका कोणाची येणार, काय येणार हे मला माहित नाही, परंतु पलुशी जनता पण त्याच्यावर निर्णय घेईल काय असेल ते. आमची नगरपालिका आली तर 100% आम्ही रद्द करणार, याचं इम्प्लिमेंटेशन होऊच देणार नाही. राज्य सरकार हे रद्द करू शकतं का? अहो, राज्य सरकार तर करणारच, पण नगरपालिका आणि राज्य सरकार एकत्र असेल तर 100% होणार, काहीच अडचण नाही. असं पण आमचा ऐकण्यात आहे की असं रद्द होत नाही. एक वेळी तुम्ही जाहीर केलं त्याच्यामध्ये फेररचना केली. माझं म्हणणं काय, आमचं तेच म्हणणं आहे ना, आम्ही कुठं रद्द करा म्हणतो, दुरुस्त करा. आमची हा आता घर पाडा, हे घरापुढे बोर आहे, बंगला बांधलाय, त्याच्यावर आरक्षण टाकले, असं कसं होणार आहे? हा फेररचना करू शकतो. हा हा माझं म्हणणं काय, मग त्यावेळेचे नगरसेवक काय करत होते हा माझा सवाल आहे. नगराध्यक्ष काय करत होते हा माझा सवाल आहे. त्यावेळेलाच हे जर घडू दिलं नसतं तर हा प्रसंग गावावर आलाच नसता ना. काय म्हणताय की आम्ही सगळ्यांना सामावून घेऊन केलंय, हे काय आम्ही ऍक्टिव्ह केलेलं नाही, त्यामुळे सगळी लोक इन्क्लुडिंग होती. मत तक्रार का आला? आमचा तर भाजपचा माणूसच नव्हता, एक सुद्धा माणूस नव्हता, आमचा नगरसेवकच नव्हता. आणि आम्हाला ते हिअरिंगला सुद्धा बोलवलं नाही भारतीय जनता पार्टीला. पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून केलेलं आहे सगळं. 2265 काही माहितीच नाही सोडा, दडवूनच केलंय ते. आम्हाला तर काहीच नाही. बाधितांची जे हरकती आहे अशी किती कुटुंब आहेत की जेणेकरून पलूसच्या दृष्टीनं, नगरपालिकेच्या दृष्टीनं ही बाधित एवढी कुटुंब आहेत? 1100च्या वर आहे, 1100च्या वर. हा, बाधित कुटुंबाचा विषय कसा केला त्यांनी, काल अखेरपर्यंत आम्ही त्यांना मागणी करत होतो की तुमच्याकडे हरकती किती लोकांनी दिलेत, आणि जी लोक आम्हाला भेटत होती त्यांना आम्ही बऱ्यापैकी जाऊन आपल्या पद्धतीने जेवढी माहिती आहे तेवढीच देत होतो. कारण ज्यावेळी त्यांचा जी समझोता जो चालू होता ते लोक खाली आल्यानंतर, नोटीस मिळाल्यानंतर कळलं की आम्हाला या पद्धतीनं आराखड्याच्या बाबतीत आमच्या ह्याच्यावर शेतावरून घरावरून आरक्षण पडले. पण आरक्षण पडले ना, आम्हाला मान्य असणारा एकही घटक नाही. जेवढ्यांना पडले तेवढ्यांना ही सगळं अमान्य आहे. सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं साधन पत्रकार हे आहे का नाही, मीडिया हे साधन आहे का नाही, पण मीडियापासून का दडवलं हा माझा सवाल आहे. नाही, का दडवलं? मग हे का दडवायचं कारण काय? हे दडवून आराखडा प्रसिद्ध करणं हे गंभीर आहे विषय. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी जर सत्तेवर आली पोलीसमध्ये 100% हे सगळे बदल करून घेणार, 100%. आणि सगळ्याला विश्वासात घेऊ. आता केलंय कोणी? नगरपालिकेत असणाऱ्या माणसांनीच केले. त्यांचं काय म्हणणं आहे की विरोधकांना वाटतं की पलूसचा विकासच झाला नाही पाहिजे, आणि पलूसचा विकास करायचा असेल तर नगररचना विस्तारित म्हणजे पलूसचं शहरीकरण वाढलं पाहिजे, विस्तारीकरण वाढलं पाहिजे ना, तोपर्यंत विकास होणार नाही. हा, एक मिनिट, आता मुद्द्याचं बोलला. माझी पत्र आहेत पूर्ण पुलुता सांडगेवाडीपर्यंत, सावंतपूर टू सांडगेवाडी, सावंतपूर फाटा ते सांडगेवाडी, अखंड पुलुता हायवेचा. एखादा तर माईचा लाल हित होता का? ते पूल कॅन्सल झाला म्हणून सांगायला व्यापारी मला भेटायला आले, आणि गडकरींच्याकडे जाऊन ते पुलाचं टेंडर आम्ही कॅन्सल केलं. जर पूल झाला असता तर गावाची अवस्था काय झाली असते? मार्केटच गेला असतं सगळं. आणि मग विकासाच्या गप्पा मारताय काय? काय विकास आहे? आता कचरा गोळा करायचं चाललंय, हाय का कचरा गोळा ठेका दिलाय, करतात का कचरा गोळा?
मला विषय असा आहे, विकासाच्या नावाखाली आमच्याकडे काय सत्ता नाही. 15-20 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. काय काय विकास झाला सांगा मला, काय काय विकास झाला? त्याला पाणी नाही. मिळतं का पाणी? आता तुम्ही राहायला पोलूसला आहे का पाणी? येतंय का? रस्ते नाहीत. हा, मग हे सगळं आहे. पाणी संदर्भात काल मानलं होतं 365 दिवसापैकी 200 दिवस पाणी मिळत नाही वर्षाला. आणि दसऱ्याला, दिवाळीला, गणपतीला आणि कालच्या नवीन वर्षाला सुद्धा पोलिसला पाणी नाही अजिबात. जरा हे परिणाम कशाचा आहे? पूर्णपणे पोलीसची जनता शोषित असल्याचा हे परिणाम आहे. आपला अजेंडा आहे आरक्षणाला. हा, त्या विषयावर कसा त्यावेळा बोलू आपण. पण आज महत्वाचा विषय आरक्षण आणि प्रचंड अस्वस्थता आहे पोलीसमध्ये. जवळजवळ 1,500 लोक ह्याच्या संदर्भात भेटली मला आरक्षणाच्या संदर्भात. तुम्ही लक्ष घाला, आम्ही तुमच्या बरोबर आहे आता. आणि हे गाव आहे, हे गाव कुणाच्या मालकीचं नाही आहे. या गावात विचार करून माणसं वागणारी माणसं आहेत. त्यामुळं ह्या गावामध्ये 20 वर्ष सगळ्यांची चव बघितल्या गावाला. 5 वर्ष जर भारतीय जनता पार्टी जर दिली सत्ता, आम्ही सगळ्या गोष्टी सरळ करू, काहीच अडचण येणार नाही. आणि इलेक्शनसाठी आम्ही करत नाही. इलेक्शनच्या आधीपासून आमचा विरोध आहे. या पोराने उपोषण केलं होतं, रोहित आणि त्या सागरनं केलं होतं का नाही? तेव्हा काही इलेक्शनचा संबंध होता का? नव्हता. म्हणजे विकासाच्या संदर्भात आवाज उठवायचं काम फक्त भारतीय जनता पार्टी करते, बाकी कुणीही बोलत नाही. इथले भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी प्रत्येक सण साजरा केला. राम जन्माचा असू दे, त्या संक्रांतीचा असू दे, सर्जरावांनी मोठे इव्हेंट केले. ही सगळी मंडळी होती त्यात. कुठल्या पार्टीने इव्हेंट केला गावात? आणि काल जे आम्हाला मतदान पडलं भारतीय जनता पार्टीला, हा त्यातलाच एक भाग आहे. म्हणजे जागृती झाली आहे. आणि भाजपची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सक्रियाने वाढलेली आहे. आणि या विषयामध्ये आम्ही कुठलीही कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्हाला सत्ता मिळू दे नाहीतर नाही मिळू दे, परंतु आरक्षणाच्या विषयात कुठलं कॉम्प्रोमाइज नाही आमचं. आरक्षण रद्द करणार. रद्द म्हणजे फेरबदल करावा लागेल. भयानक परिस्थिती आहे, भयानक. म्हणजे ह्या गावाला वालीचं नाही कोण, अशी अवस्था झाली. मला अनुभव आवडलाय. पत्रकार बद्दल तुम्हाला पण माहित नाही आहे डीपी प्लॅन बद्दल. हे आपल्या खरं गावचं दुर्दैव आहे. आता नाही, आपण ज्यावेळी दोंडराज महाराज मंदिरात लोकांनी उठाव करून मिटिंग घेतली, ज्यावेळी सीओना बोलवलं, त्यावेळी मी विचारलं, मॅडम तुम्ही आम्हाला बोलवलं नव्हतं बोलवलं. गायकवाड कोणती तिथं डीपी प्लॅनची होते हे दिसल्यावर अण्णा मला फोन आला की अरे संग्राममध्ये मिटिंग कशाची चालली आहे. मग कळणारी लोक ह्या कामासाठी यायला लागले. आमचा समज होता एक वैयक्तिक कुणाचा तरी कार्यक्रम आहे आणि विशिष्ट लोक तिथे दिसले. त्यानंतर संध्याकाळी गावात चर्चा झाली किंवा डीपी प्लॅन बद्दलची मिटिंग होती. कुणालाच बोलवले आपण अजिबात. आणि एवढा मोठा विकास आराखडा टाकायचा होता तर माईक लावा, ही करा, पुकारून सांगा, लोकांनी इथं जमा, एवढे आता मोठ्या हरकती घेऊन एकत्र गोळा करा. लोकांची जी धाकधूक आहे, लोकांना आता कर्ज मिळणं झाली, ती प्रत्येकाच्या घरात आता तंगा उठलाय की आता काय करायचं आपण. बागो पडले, जो पडले, शेतात काळ्या रानात 40-40 फुट आरक्षण, कन्याशाळेकडे मटन मार्केट, गंजी खाण्याकडं तुमचं गार्डन. अरे जिथं अजून शेती पिकावायला लागल्या तिथं गार्डन, कन्याशाळेकडे मटन मार्केट. ही कसला विकास आराखडा? ही गाव असले एवढं डेव्हलप व्हायला 2050 वालांना पाहिजे, ती 2024लाच करून ठेवलं. नाही, विकास आराखडा झाला पाहिजे, पण विकास आराखडा करत असताना कुठं काय केलं पाहिजे आणि भूमिहीन कोण होणार नाही ह्याची दक्षता घेतली पाहिजे. घरदारच त्याचं काढून घेतलं, त्यांना झोपडी जाऊन राहायचं. ज्याला 3 एकर क्षेत्र आहे, सगळं क्षेत्र आरक्षणाखाली गेलेलं आहे, त्यांना जगायचं कसं पुढे? काय त्याचा आपण विचार केला त्या कुटुंबाला? आणि तुम्हाला मी सांगतो, नगरपालिकेनं विकास आराखडा जरी झाला आणि 4 वर्ष इम्प्लिमेंटेशन केलं नाही तरी ते होत नाही पुढं. आणि नगरपालिकेला ह्या सगळ्या रेडी रेखनाप्रमाणे सगळ्या जागेचे पैसे द्यावे लागतात. पैसे द्यायला आहेत का यांच्याकडे? मुख्याधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, आपण नगरपालिकेकडे पैसे तेवढे होत नाही ना, ते ऑटोमॅटिक लॅप्स होणार आहे. नका समजा. नाही, थांबा. हा, बरोबर मुद्द्याच बोलला. ठीक आहे.
आता मला सांगा, तुमच्या जागेवर आरक्षण पडलं आणि तुमचं पूर्ण शिक्षणाला अमेरिकेला जायचं आहे, तुम्हाला कर्ज काढायचं, त्या जागेवर कर्ज देते का कोण? मग त्यानं काय चुना लावायचं, काय करायचं, करणार काय? ही तिचं उत्तर बरोबर आहे, परंतु पुढं करायचं काय? हा थांबायचं काय? आणि आरक्षण म्हणून एकदा त्याच्यावर शिक्का पडला काय, त्याचा उपयोगच नाही, जागा असून नसल्यासारखे. आता आणि काय झालंय, खूप खूप कंप्लेंट आहेत आता, लोक वैतागलेत अक्षरशः डीपी प्लॅनला. डीपी प्लॅन असा येतो की काही न विचार करता कुठेही अडचण कसंही कुणाला पडलेलं आहे आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होणार, कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, अशी परिस्थिती आहे. आणि ते का आपण होऊ देणार नाही. आणि तुम्हाला मी सांगू का, आता मध्ये आम्ही पैसे आणले रस्त्याला, 2.5 कोटीची कामं पूर्ण झाली आणि 2.5 कोटीची शुक्रवारी उद्घाटन आहे. हा म्हणजे 5 कोटी आले, 5 कोटी आले. आमच्याकडे काय सत्ता आहे? हो, रस्ते झाले का आता? झाली की MIDC माझ्या पत्रावर मंजूर करून आणले, देवेंद्र फडणवीस मंजूर केले. विकास कारखान्यावरचा रोड आहे, आशीर्वाद कॉलनीतला रोड आहे. आशीर्वाद कॉलनीतला रोड 25 वर्ष झाली आहेत. सांगा तुमच्याकडे चुकीची काय बाकी आहे? अक्षरशः चिखलातला जायला लागतं, चिखलात कारखानदाराला 200 युनिट आहे. विकास कारखाना रोड पहिला ते तर किती नारळ फुटले सांग. आणि आता बाबा 30 कोटी रुपये मंजूर केले. आता 30 कोटी रुपयाचं परवा देवेंद्रजींना पत्र दिलं. आता त्यांनी ती सगळे प्रस्ताव मागवले 30 कोटी. महामार्ग आहे त्याचा फार आता सध्या दुरावस्था. ऐकून घ्या, परवा व्यापाऱ्यांना आम्ही बोलवलं होतं, पण कोण आले नाहीत ह्या महामार्गाच्यासाठी. परत तिकडे कोण आले नाहीत म्हटलं, मी एससीने फोन केला, म्हटलं तातडीने काम चालू करा, नसेल तर टेंडर काढून नवीन काढा आणि दुसऱ्या माणसाला दे, तू करत नसेल तर. म्हटलं 10 मिनिटाला दुकान झाडा लागतं अशी अवस्था आहे. आणि बाबा फुफ्फुसाचे रोग व्हायला लागले त्याच्यामुळं सगळे व्यापारी लोक वैतागलेत. अक्षरशः बरेपैकी लोक 25-30% लोक ह्या घोडेमुळं आजारी पडायला लागले. ते दवाखान्यात फक्त पैशाची भर आहे अशी परिस्थिती. स्वास्थ्य तरी बिघडलेलं जायचं. काही लोक काचा लावून आत बसायला लागले. लिटरली तुम्ही बघा हे पेट काय चालू आहे. गडकरी साहेबांच्या माध्यमातून तुम्ही करू शकताय ना. नाही, विषय असा आहे, रस्ता हा मंजूर आहे, ऐकून घ्या, मंजूर आहे, परंतु काही अडचणी आल्या होत्या गावात. दाबादाबीचे विषय होते रस्त्याचे, त्याच्यात ते थांबलं होतं. म्हणून आता आम्ही ते फॉलोअप घ्यायला लागलोय. तो रस्ता पण चालू करतोय, त्याच्या मागच आहे आता. हा, ते बी करणार, काय अडचण नाही त्याला. बाबा जे मध्ये पुलांचे काम आहे मेन हायवेला मध्ये खराब बऱ्याच ठिकाणी पुलाची इतकी दुरावस्था आहे की गाड्या रात्रीची इतक्या जोरात आपण नाही, आता काय झालंय, कुंडलच्या तिथलं क्लिअर झालं. तिथं जरा या कॉम्पन्सेशनसाठी अडवलं होतं, पण त्याचे पैसे शेतकऱ्यांना सगळे मिळाले. त्यामुळे तिथपर्यंत सगळा आता विषय क्लिअर झालाय. हा, जिथं जिथं अडचणी तिथे राहिले, आता हा एवढा विषय राहिलाय आणि हा विषय सुद्धा आम्ही आता क्लिअर करून घ्यायला लागलो. त्या मागच आहे. पुण्याच्या कुंडलला सुद्धा बाबा नाही काही रस्त्याची आता जो रस्ता आहे येताना सरळच रस्ता आलेला आहे. ज्यांनी त्याला विरोध केला बऱ्यापैकी त्याच लोकांना आता तिथं मदत मिळाल्या. ज्यांनी काहीच विरोध केला नाही किंवा आता आमच्यासारखी जे तिथं रोडला शेती आहे, दोन्ही एका लाईनच शेती आहेत सगळ्यांच्या, तिथं असं झालेलं आहे की काही लोकांना मदत मिळाली, काही लोकांची नावच नाही. नावं नाहीत तर ते का नाहीत बघावं लागेल ना, बघावं लागेल. मग ते द्या, आपण तहसीलदारकडे किंवा पुनर्वसन खात्याकडे विचारून ती नावं गेले तर सेमच आहे. असं नाही की इकडे माझं म्हणणं काय, नावं नाहीत म्हणून चर्चा करत बसण्यापेक्षा का नाहीत हे बघा, आणि त्याच्या मग त्या मागे लागता येईल ना. जर आरक्षणाचा विषय पलोसाठी जर असा नाही संपला तर आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं एक अतिशय आक्रमक असा पुरुष शहरातला मोर्चा काढणार आहे. त्याचं बऱ्यापैकी आमच्या जिल्ह्यातील जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही सध्या हे करणार आहे की हे पूर्ण म्हणजे जर कुठं निर्णय पुढे जायला लागला उद्याच्या 13, 14, 15ला ते होणारच आहे, अशाच पद्धतीने करावं लागेल. जर दबाव तंत्र आलं तर ते आम्ही मोर्चा काढून ती पूर्णपणे थांबवणार आहे. आणि इथलं काम आहे हे, म्हणजे इथं आमची युती जी आहे ते अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, जनस्वराज्य, नंतर एकनाथ शिंदे शिवसेना, आरपीआय, हे आम्ही सगळी एकत्र आहे. स्वाभिमानीचा विषय काय अजून आमच्याकडे आलेला नाही, आल्यानंतर बघू. पण भाजप म्हणून आम्ही कमळावर लढणार आहे हे तुम्हाला सांगतो. मला वाटतंय 2016च्या दरम्यान तुमची एक संकल्पना होती, वाडावाडा ठरलेला पण होता, लहान कुटुंब, एखादच कुटुंब त्यात 8 माणसं आहेत
घराचं आणि आता काही कुटुंब असे आहेत पोलिसमध्ये की रेशन कार्डावर नाव एकच पाहिजे. तिथं मुलींचे लग्न झाले, नाव कमी झाले, नवरा वारलाय, नाव कमी झाले, पाण्याचे पोलीस राहते, तिला राहायला घर नाही, अशी महिला आणि अशी माणसं बरीच आहेत. त्याला तुम्ही एकदा म्हटलं होता की अपार्टमेंट बांधून त्यासाठी जागा उपलब्ध करून हे नगरपालिका हातात पाहिजे तर हे होतं. आम्ही आता सत्ता जनतेला मागायला लागलोय का? आम्हाला नगरपालिका एक 5 वर्ष देऊन बघा. तुम्हाला माहित आहे का इथं 1000 घरांची गरज आहे. 1000 घरांची गरज आहे. 10-12 गरज आहे, 5-5 माणसं राहतील त्यात. हे नगरपालिकेत जागाच देतात. कुठं आहे जागा नगरपालिका? आम्हाला आता MIDC कडे जागा आहे. कुठल्या? वायनरी. त्यांना मागू 5 एकर जागा आम्ही घरासाठी. त्याला काय अडचण आहे? ते सगळं गोळा झालं त्याच्यानंतर हा जनरल उद्योगाला हा MIDC खुली करावी वायनरी सोडून ह्याच्यासाठी प्रस्ताव दिला. ते सुद्धा आम्ही क्लिअर करत आणले. फक्त एक विषय राहिला की सेंट्रल गव्हर्नमेंटनं जी सबसिडी दिली वायनरीसाठी, वायनरी पार्क म्हणून होता ना इथं, तर त्याला ते रिझर्वेशनचे अटॅचमेंट आहे, ती काढून गव्हर्नमेंट ते पैसे भरतो म्हटले. ते भरले की हे सगळं मोकळं होईल. आणि त्याच्यासाठी अण्णा आम्ही उदय सामंतला भेटलो होतो. आम्ही भेटलो, 2 बैठका झाल्या त्या संदर्भात. ते पण आम्ही मार्गी लावले. आज ह्याला घरं जर करायची असतील तर ह्याला 4-5 एकर जमीन MIDC कडून काढून घेऊन 10 मजल्याचं अपार्टमेंट आपल्याला बेघरासाठी बांधावं लागेल. आष्ट्याला बांधल्यास, आष्ट्याला बघितलं तुम्ही? असं करावं लागेल. आणि हे करायचं असेल तर इथं ह्या सत्तेवर काय होत नाही. हे बदलावंच लागेल. काय आता आम्ही त्याच्यात कुठं कमी पडणार नाही. आणि लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांनी बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीला सिग्नल दिलाय. सर्जेराव अण्णांचं नेतृत्व आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून बघतो. त्याच्या खाली सगळी मंडळी आता काम करतात. अण्णा भारतीय जनता पार्टी इथले नेते, संजय निराधार कमिटीचे अध्यक्ष आहेत तालुक्याचे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणुका लढवणार. येणाऱ्या निवडणुकीत 3 बिघाड असं काय होईल असं करू नका. 3 पॅनल होतं असं वागू नका. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्हाला त्याची चिंता नाहीये. मी परत एकदा सांगतो, पब्लिक कुणाच्या माझ्या तुमच्या हातात नाहीये. पब्लिक स्वतंत्र विचाराचं झालंय. आता ज्यांना आमचे विचार पटतात त्यांनाही आले तर बरोबर घेऊ, ज्यांना याच नाही त्यांना सोडून देऊ. कोण नाही आलं ना आलं तरी आम्ही आहेच, आमचा विषयच नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही 4 वर्ष कामच केले. इथं सगळी यंत्रणा आमची फिरत्या, काम चालूच आहे. त्यामुळं हे आला तर काय होईल, तो गेला तर काय होईल, मग तो नसला तर काय होईल, हा विषय डोक्यातनं काढा. हे विषय पलूसची जनता लढवणार आहे. हे कोण नेता कुठला लढवणार नाही, आम्ही बी लढवणार नाही. हे जनतेचा विषय आहे. आमची मानसिकता सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे. आणि मुळात चिन्ह आमचं भाजपचं कमळ असेल. ज्यांना कमळ मान्य आहे त्यांना बरोबर घेऊ आम्ही, काय अडचण आहे, विषयच नाही. आम्हाला कुणाला नाकारायचं नाही. काय सागर? आमचा सागर मनसेच आहे. रोहित आमचा भाजपचा नाही पण भेडेकरूंचा आहे, हिंदुत्व विचाराचा माणूस आहे का नाही. मग असे सगळे आहेतच ना एका विचाराचे. आमचा प्रशांत कुठं आहे, आलाय नाही? तो शिंदे गटाचा आहे प्रशांत लेगरे. प्रदीप कदम आहे राष्ट्रवादी. प्रदीप कदम आहे राष्ट्रवादीचा. हे सगळे आम्ही बरोबर घेतलेच ना. आम्ही आमच्या बरोबर येईल त्याला आम्ही काही नाही म्हणत नाही. आम्ही दार उघडून बसलेलो आहे, पण आम्ही कोणाबरोबर जाणार नाही. इथली स्वाभिमानी विकास आघाडी काय म्हणणार? त्यांचा एक अजेंडा दिसतोय की तुम्ही आमच्या सोबत आले. पुन्हा अहो आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, गावापुरत आहे. ठरवलं यावेळी की भाजपवर जायचं आणि बदलाचं वारं चालू झालं. आता माझं काय मत आहे, ज्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईलच ह्या इलेक्शनला, अडचणच नाही. आणि आम्ही पूर्ण कॉन्फिडंट आहे या सगळ्या विषयात. आणि आम्ही आमच्या बरोबर कोण येणार नाही हे गृहीत धरून 4 वर्ष पोलीसमध्ये काम केले. आले तर
घेऊच, पण नाही आलं तर काय आम्ही अवलंबून नाही कोणावर. आमचं सगळं अवलंबून आहे पोलिस जनतेवर. तायगुडे साहेब प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेपला वातावरण बदललंय. महाराष्ट्रात महायुतीला लोकसभेला रिझल्ट मिळाला नाही, पण विधानसभेला अतिशय चांगला रिझल्ट मिळाला. तर पोलीसमध्ये 2017ची भाजप नाही, 2024ची भाजप आहे. चुका सुधारलेल्या आहेत त्या. 21, 22, 23 ला आमच्याकडे संजू भाऊ सारखा चांगला चेहरा आलाय, अण्णांसारखी लोक आले, रोहित सारख्यांचा चांगला पक्ष प्रवेश झाला होता. ते आमच्या बरोबर काम करतात. आज आमचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले. पृथ्वीराज बाबांनी ह्या 2-3 वर्षात बारीक छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या बऱ्यापैकी जे काही इव्हेंट आहेत त्या सगळ्याला हजेरी लावल्या. लोकांचे तहसीलदार, प्रांत, कलेक्टरच्या मार्फत कामं होते, मंत्रालयातली कामं होते, डायरेक्ट फोन उचललं जाते, जनतेला भेटतोय सगळे.